नमस्ते. मी शिवडे गावचा रहिवासी व संबंधित बाधित शेतकरी असून पाटण पंढरपूरच्या रोडचे जे काम चालू आहे शासनाने चालू केलं आहे ते काय बोललं पाहिजे बेकायदेशीर असून सदर रस्त्याचे जे काम चालू आहे ते आमच्या जमिनीतून चालू आहे. आज घडीला जो शासन म्हणतं आहे की तुम्हाला रस्त्याचा मोबदला दिला आहे, पण आज घडीला आम्हाला मोबदला त्या शासनाने दिलेला नाही. तरी संबंधित शासनाने जर आम्हाला मोबदला दिला असेल तर त्यांनी स्वतः कागदपत्रे दाखवावे. आमचे गावचे ज्येष्ठ शेतकरी ते बोलतो. हा राज्यमार्गाचा जो विषय आहे याबद्दल मला एवढं सांगू इच्छितो की शासनाने जे आता ही जी रुंदीकरणाचा जो विषय घेतलेला आहे व काम हाती घेतलेलं आहे, या कामाच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याला किंवा ज्यांचे हिस्सेदार आहेत त्यांना कुठलेही नोटिफिकेशन पूर्वी आलेले नाही. जे संबंधित तहसील असतील कोणी असतील त्यांना नाही मिळालं, वैयक्तिक नाही. आणि यातमध्ये लोकांच्या वहिवाटीमधून आता जो रस्त्याचं काम चालू केलेलं आहे यासाठी प्रत्येकाचं नुकसान भरपाईची जी काय मागणी होती किंवा आत्ता मागणी आहे यापूर्वी स्वतःहून शासनाने पुढे निदर्शनात आणलेलं नाही. यासाठी जर शासन बोलते यांना तुम्हाला मोबदला दिला गेला आहे तर तसं आमच्याकडे कोणाकडे पुरावे नाही. हे बाधित लोक आहेत ज्यांच्याकडे त्यांच्या जमिनीचे कागदोपत्रे सातबारे त्याप्रमाणे त्यांचं क्षेत्र भरत नाही, जे आता शासनाने काम चालू केलेलं आहे. तर त्याचं नुकसान भरपाई मिळण्यासाठी रस्त्याला आमचा विरोध नाही आहे, परंतु त्यांनी आम्हाला आमच्या पुढे कागदोपत्री पुरावे सादर करावे की कोणत्या लोकांना बाधित लोकांना मोबदला दिला गेला आहे, संपादन झाल्यानंतर ते पुरावे कोणत्या बँकेत गेले, कुठल्या त्यांच्या वारसदारांना दिले, काय झालं याची सविस्तर माहिती शासनाने आमच्या पुढे आणून ठेवावी. त्यानंतरच या कामाला आमची परवानगी असेल.